हा माणूस गेला कुठं माहिती का? अहंकारात. हे गप्रे, हट हट हट. या लाठीचार्ज व्हायच्या आधी मनोज जरांगे कोण हे व्यक्तिमत्व माहीत नव्हतं. इतकं मोठं स्वप्न दाखवलं, आरक्षण म्हणजे आमचं कल्याणाची बात. 16 तारखेला निघणार होता विषय, तर 10 तारखेलाच उपोषणाला का बसले? कुणाचा फोन आला होता, तुम्ही काय सांगाल? पण आता मला सत्य सांगावंच लागलं. तिथं त्यांना एका जणाचा फोन आला. हा माणूस 10 तारखेला उपोषणाला बसलाच कशासाठी? ओपन चॅलेंज त्यांना, तुम्ही 10 तारखेला लोक का बोलवले नाहीत मीटिंगला? एवढ्या सगळ्या लोकांना तुम्ही नवी मुंबईत घेऊन आलात, लाखो लोक तुमच्या पाठी आली. नाही, लाखो नाही आली. त्यांनी वाशीला बंदखोरीत मीटिंग घेतली. 15 मिनिटात असा मसुदा तयार होता का? कोणाला तरी अर्ज तरी होईन का 15 मिनिटात तयार? एका महाराजांनी सांगितलं, आता दिहू आळंदीला जायची गरज नाही. अंतरावाला सराटी हीच आपली दिहू, हीच आपली आळंदी. इठल इठल इठल. सभांमध्ये सुद्धा शिवराळ भाषा वापरणं, तेच सांगतोय ना. तो लाठीचार्ज सुद्धा सुनियोजित होता, पण त्यानंतरचं सगळं सुनियोजित झालं. लाठीचार्ज पोलीस करतील तर ते विचारत असतील, कोणा तरी विचारित असतील. हा माणूस एवढा वर गेलता, पुढचं उपोषण त्याला पंतप्रधानाच्या हाताने सोडायचं होतं, आणि त्याच्या पुढच्या उपोषण सोडायला त्याला राष्ट्रपतीच अमेरिकेचा आणायचा होता का काय? माझ्या विचाराचं खंडन करा, माफी मागतो जाहीर. तुम्ही जर म्हणले ना समाज मला काय शिक्षा देईल ना, मी ती शिक्षा भोगायला तयारी. तुम्ही म्हणले ना फाशी घ्या त्या अंतरावलीच्या मांडवाजवळ, मी ती जाऊन फाशी घेत. म्हणजे जरांगेंची ही सगळी पार्श्वभूमी तुम्हाला हळूहळू या एवढ्या कालावधीमध्ये 2-3 महिन्यांच्या कालावधीत आता कळली. नमस्कार, मी सुवर्णा. न्यूज 18 लोकमतच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज अचानक एक नाव आणि एक चेहरा चर्चेत आला, तो अजय बारसकर यांचा. अजय बारसकर यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि मनोज जरांगे पाटलांवर घणाघाती टीका केली, त्यांच्या उद्दिष्टावर घणाघाती टीका केली. मराठा समाजाविषयी काकुळतीनं व्याकुळतेनं जे बोलले ते अजय बारसकर आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी सविस्तरपणे आपण बोलणार आहोत. अजयजी, स्वागत आपलं. रामकृष्ण हरी. अजय बारसकर नेमके कोण आहेत हे? तर अजय बारसकर 2006 पासून मराठा आरक्षणासंदर्भात चळवळी सक्रिय असलेले व्यक्ती आहेत. ते स्वतः कीर्तनकार आहेत. महाराष्ट्रभरामध्ये ते कीर्तन करत फिरतात आणि निष्काम सेवा ते वारकऱ्यांशी संबंधित विषयांवर करत असतात. त्याचबरोबर तुका सेज हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे, ज्यामध्ये तुकारामांच्या अभंगांविषयी सविस्तरपणे विवेचन त्यांनी केलेलं आहे. इंग्रजी भाषेतलं हे पुस्तक आहे. वेगवेगळ्या भाषांवर काम त्यांनी केलेलं आहे. मग अचानकपणे पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटलांवर त्यांनी एवढी टीका का केली हे आपण जाणून घेऊया. अजयजी, तुम्ही 2006 पासून जरांगे पाटलांबरोबर या मराठा आरक्षण चळवळीमध्ये आहात, किंवा त्याच्या आधी तुम्ही वैयक्तिक पातळीवर असाल आणि मग तुम्ही जरांगेंबरोबर जोडले गेलात या आरक्षण मोहिमेत. असं काय घडलं की आज तुम्ही पत्रकार परिषद मुंबईमध्ये घेतली आणि जरांगे पाटलांविषयी टीका करताय? राग आहे तुमचा त्यांच्यावर? नाही, राग बरं का, वारकरी संप्रदायात क्रोधाला जागा नाही, रागाचा प्रश्न नाही. आणि दुसरं तुम्ही सुरुवातीला विचारलं की 2006 पासून मी जरांगेंच्या बरोबर आहे. जरांगे माझ्यानंतर आलेत, ही वस्तुस्थिती आहे. कधी आले मला माहीत नाही, पण 2006ला पहिल्यांदा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिथं त्या विधान भवन जे नागपूरचं आहे तिथं आम्ही आंदोलन केलं, धरणं आंदोलन केलं. सगळे आमदार तिथं गोळा करून आणले. आमचं ठीक आहे, आमचं अपयश आलं असं, आमची संख्या कमी होती, आमच्याच्यानी ते झालं नाही, पण सगळे अगदी अरुण गवळी सारख्यांना बी हातापाया पडून या बाबा आम्हाला सही द्या दिल्या त्या, म्हणजे सगळ्यांकडे गेलो आम्ही. आमचा साधा प्रामाणिक उद्देश होता की आमचा जो मराठा समाज आहे, मी मराठा समाजाचा आहे, हाडाचा कार्यकर्ता आहे, आणि जे लोक मला ओळखतात, आता जे लोक ओळखत नाही मला, तर त्यांना काही माहितीच नाही, त्यांना असं वाटतं का बा हा सरकारचा माणूस आहे, असं आहे तसं आहे. पण जे मला ओळखतात त्यांना पूर्णपणे माझ्यावर विश्वास आहे की हा माणूस काहीतरी भूमिका घेऊन आलेला आहे. 2017 साली ज्यावेळेस 16ला मराठा क्रांती मोर्चा कोपर्डीचं प्रकरण घडलं, आणि त्यावेळेस आम्हाला वाटलं बा, मी त्यावेळेस लॉला ॲडमिशन घेतलं होतं नगरच्या लॉ कॉलेजमध्ये, आणि मी म्हटलं हे काय आरक्षण पिटिशन चाललं, आपलं काहीतरी केलं पाहिजे. मग आमचे जे मला कायद्यात मार्गदर्शन करणारे आमचे एक तांबे सर येतं, एक देशपांडे साहेब येतं, ह्या मान्यवरांनी मला मार्गदर्शन केलं.
आणि मग आम्ही चर्चा केल्यानंतर आम्ही एक पिटिशन दाखल केली. बर मराठा आरक्षणासंदर्भात येस, मराठा आरक्षणासंदर्भातच की काय चाललं ते राणे कमिशनचा मराठा ते 16% आरक्षण स्टे केलं आणि कोर्टात चालू होतं की मराठा समाज प्रगती आहे का मागास आहे. तर मग तिथं मी पिटिशन केली का हे काम कोर्टाचं नाही आहे. कोणता समाज मागास आहे, कोणता समाज प्रगती आहे हे ठरवायचं काम आहे राज्य मागासवर्ग आयोगाचं. 2005चा जो कायदा आहे त्याच्यानुसार जे आयोग स्थापन झाले त्याचं काम आहे. तर मी त्यांना सांगितलं बा आपण हे चालू नका, हा सगळा डाटा आपल्याकडे जो जमा झालेला आहे, कारण राणे कमिशन हे मुळात याला संविधानिक आधार नव्हता. बरोबर कसं काय काँग्रेस सरकारने दिलं मला काय कल्पना नाही. बसवर घाईघाईत ते इलेक्शनचा प्रेशर होता, पटकन त्यांना द्यायचं होतं, त्यांची भावना आपल्याला मला त्याच्याबद्दल जायचं नाही, पण ते टिकलं नाही कोर्टात. आणि म्हणून मी कोर्टाला विनंती केली 4255/2017 अजय साहेबराव बारसकर विरुद्ध महाराष्ट्र शासन स्टेट ऑफ महाराष्ट्र अशी ती पिटिशन आहे. आपण नेटवर जाऊन पाहू शकता. आणि त्या पिटिशनमध्ये सरकारला विचारणा केली कोणाकडे चालवायचं, आमच्याकडे का त्यांच्याकडे. आणि मग कोर्टाने सांगितलं की तुम्हाला स्वातंत्र्य आहे, हा डेटा तुम्ही आमच्याकडे तिकडे चालवा. आणि मग तो सगळा डेटा उचलला गेला आणि पहिल्यांदा न्यायमूर्ती संभाजीराव म्हसे यांचा मागासवर्ग आयोग स्थापन झाला, त्यांच्याकडे चाललं. ते नंतर वारले आणि त्या वारल्यानंतर मग गायकवाड साहेबांचं कमिशन तिथं आलं, तो रिपोर्ट दिला, ते हायकोर्टात टिकलं, मग सुप्रीम कोर्टात. हाचा इतिहास आहे. बरोबर. म्हणजे तेव्हापासून तुम्ही मराठा आंदोलनाशी चळवळीशी जोडले गेलेले आहात. बिलकुल बिलकुल या चळवळीशी. पण मग जरांगे पाटलांसोबत तुम्ही कधीपासून आलात? नाही, काय झालं, मी वारकरी कीर्तनकार आहे आणि 2018ला मी साधारण 19ला भंडारा डोंगरावर संस्था टाकली आणि वारकरी शिक्षण, अनाथ मुलं हे जे यांना शिक्षण देण्याचं संगोपनाचं कार्य केलं. आणि मी असा विचार केला बा आपल्या समोर जे बसलेले लोक असतात ते सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. मग आपण जर आरक्षणात काम केलं तर त्या समोरच्या लोकांच्या मनामध्ये संभ्रम तयार होईल. आणि म्हणून मी एक आरक्षणाचं जे काम चाललं होतं, आमचे खूप माझे मित्र येतं सहकारी, आता जसे ते दिलीप पाटील येतं आणि खूप लोक येतं, कोंडरे येतं, किती जणांची तरी नावं घेऊ शकतो, चव्हाण तर फार माझ्या आधीपासून काम करतात. तर हे सगळे जे लोक आहेत ह्या लोकांना सांगितलं आता मला तुम्ही याच्यातून थोडी सुट्टी द्या, मला हे वारकरी काम करू द्या. आणि मग मी मग राजकारण पण बंद केलं. मी सगळ्या पक्षातून मी जवळपास राजकीय संन्यास घेतला. राजकीय पक्षाशी संबंधित होतात आपण? हो, राजकीय होतोच. ऑफकोर्स, काय खोटं बोलायचं, होतोच राजकीय. प्रत्येक माणूस राजकीय पक्षाशी संबंधित असतो. असं प्रत्येकाला एक काहीतरी मत तयार झालेलं असतं की मी आमच्या पक्षाचं आहे. फक्त आम्ही कसं थोडं उघड काम करणार होतो शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या संदर्भात. म्हणजे कांदा असन, ऊस असन, दूध असन, या सगळ्या ज्या प्रश्न आहेत याच्यात माझ्यावर गुन्हे दाखल येतं. श्रीरामपूर असा थेट प्रश्न विचारण्याचं कारण असं की तुमच्यावर आरोप झालाय की तुम्ही सरकारचे प्रतिनिधी म्हणून बोललात, सरकारने तुम्हाला उभं केलेलं आहे, म्हणून हा तुम्ही जरांगे पाटलांवर आरोप करताय. इंटरनेटवर माझी व्हिडिओ येतं. ज्या राजकीय म्हणजे मी ज्या ठिकाणी नगरमध्ये राहतो किंवा कुठं राहतो, माझे खूपसे भाषणं उपलब्ध आहेत. मी नेहमी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी चुकल्यावर या चौघांचा टीकाकार आहे. विशेष करून माझं मराठा क्रांती मोर्चा नगरचं एक भाषण आहे, आज ते यूट्यूबवर आहे. मी सगळ्या पक्षावर टीका केली. काँग्रेसने कसं शेतकऱ्यांचं वाटोळ केलं, राष्ट्रवादीने काय केलं, शिवसेनेने काय केलं, भाजपने काय केलं, तीच री खाली ओढली, सगळे जबाबदार येतं. आणि म्हणून मी सांगितलं, माझ्या लक्षात आलं की आता हे बंदच करा, आता हे काय करता, कोणाला हे करता. आणि मग मी तिथून बाजूला पडलो. असं झालं. आणि मी आज नाही याच्यात, हे मला त्यांना सरकारचा काय संबंध आहे माझा. जरांगे काय झालं, 4 महिन्यापूर्वी हे जी घटना घडली, लाठीमार झाला, चुकीचंच होतं 100%. उपोषणाला बसलेले लोक, उपासाला बसलेले लोक, निशस्त्र लोक त्या अंतराळीमध्ये, आणि तिथं येऊन पोलिसांनी काठ्या घातल्या. अरे जागतिक आश्चर्य झालं ना. म्हणजे ही पोलिसाची चूक, ते चूकच म्हणायचं, ही चुकीची भूमिका झाली. आणि मग त्याच्यानंतर जरांगे पाटलांचं मुळातच असं आहे की मी असं म्हणन की 99.99% महाराष्ट्रातल्या लोकांना, 99% जरा या लाठीचार्ज व्हायच्या आधी मनोज जरांगे कोण हे व्यक्तिमत्व माहीत नव्हतं. ते फक्त ते 130 गावात किंवा मराठवाड्याच्या त्या परिसरात त्या तिथं माहिती असं ना, आपल्याला काही दोष नाही, कारण ते नगर आमचा काही संबंधच नाही त्यांचा. इकडं आम्ही ऑलरेडीच कुणबी येतं, आमच्याकडे जुनेच दाखले येतं कुणबीचे सगळे. आम्हाला काय तिथं काम चालू होतं आणि कोणालाही माहीत नव्हतं. पाहिलं आणि त्यांनी जे त्यांची जी भूमिका आहे ती आम्हाला आवडली ना. अरे आवडली तर आवडलीच म्हणायची. त्यांनी काय भूमिका घेतली, सरकारशी बंदाराची बिलकुल चर्चा होणार नाही, काय व्हायचं ते मीडियासमोर ओपन होईल, इथं या चर्चा करा. आवडलं ना. मुळातच मराठा समाज हा शेतकरी समाज आहे. मराठा समाजाला खूप त्याच्या पोटामध्ये खूप अस्वस्थता आहे, खूप राग आहे. त्यामुळे तो जो समान उद्देश होता की मराठा समाजाला मागास जो आहे त्याला आरक्षण मिळालं पाहिजे, त्यामुळे तुम्ही जोडले गेलात. मग आज ही टीका का?
तुम्हाला काय खुपलं, तुम्हाला काय जाणवलं की मनोज जरांगे पाटील समाजाबरोबरच प्रतारणा करतायत? नाही काय झालं आता मी तुम्हाला सांगतो ना, माझा संबंध काय झाला. आमच्या नगरचे एक इतिहासतज्ञ आहेत मोडी भाषेचे, मला पण मोडी येते लिहिता येते वाचता येते मला मोडी, मला आवड आहे इतिहासाची, मी शिकलो ती. तर मग तिथं अचानक ते वाद उद्भवला बा, मग मोडी वाचायला लोकच नाही, मोडीचे कोणी राहिलेच नाही. मग त्यांनी मला मोडी वाचायला नेलं. माझं आणि त्याच्या आधी जरांगे यांचा काही संबंध नव्हता. मी डायरेक्ट गेलो TLR ऑफिस म्हणजे मोजणी खात्याच्या ऑफिसमध्ये गेलो, तहसील ऑफिसमध्ये गेलो, मोडीचे कागद घ्यायचे वाचायचे. कारण काही काही ऑफिसमध्ये विशिष्ट आता ते आहेच बरं का, किती काय म्हणा, त्यांनी रेकॉर्ड लपून ठेवायचं, दाखवायचंच नाही. ही ती आता काय ती जातीची आणि मानसिकता. मोडी लिपी येणारी लोक सुद्धा कमी होती, फारच कमी आहेत. हा, त्यामुळे तुम्हाला त्यात सहभागी करून घेतला. हाच या सगळ्यांनाच ते जे जे आसन आता फारशी वाचणारे तर माणसंच नाहीत, हाताच्या बोटावर येतात तिकडे सगळं रेकॉर्ड फारशी आणि उर्दूमध्ये. आता मग आम्ही गेलो नोंदी शोधल्या आणि मग त्याच्या निमित्ताने तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर मग नंतर सगळे सोयरे हा मुद्दा उपस्थित झाला. आता सगळे सोयरे मुद्दा उपस्थित आज तिने आज भाष्य केलं, मी काही जास्त ऐकलं नाही. तो महाराज यायचा, तुम्हाला सांगतो ना, तो महाराज यायचा असा बगलात बॅग घालून. आता असं माझ्याकडे ही बॅगच राहायची ना, मग कागदपत्र घेऊन यायचो मी असा हे घेऊन. आणि मग ते सगळे सोयरे, मग यांचं काय आता सगळे सोयरे हा शब्द त्यांनी पाहिला, त्या उपोषणाचे 4 शब्द लिहून घेतले. ह्या माणसाने काही निवेदन दिलं नाही, काय नाही, यांच्या डोक्यात आलं सगळे सोयरे, लिहिलं सगळे सोयरे बसवायचं कसं कायद्यात, बरोबर कसं बसवायचं कायद्यात. मी त्यांनी मान्य केलं आज त्या, असं मी म्हणत नाही की सगळे सोयरे हा ह्या बसावला, ह्या माणसाने बसावला शब्द सांगितलं, जरांगेंनी हे सांगितलं, पण जरांगेंनी टीका पण केलेली नाही. ठीक आहे ना, त्यांचा आता दुखावलाच ना त्यांचा. मी खरं बोल, ऐका ना, एक शब्द कसं आहे आपल्याकडे, सत्य फार कटू असतं आणि खरं बोललं तर ख्यायला राग येतो. आमच्या ग्रामीण भागात म्हणे, आमचे तुकोबरा काय सांगतात, काहीही झालं तरी खरंच सांगायचं. तुका म्हणे सत्य सांगो येवो तर रागे येतील ती. तुम्हाला राग येऊ नाही तर काय येऊ, आम्ही सत्यासाठी माझी शब्द विवंचना. सत्य सांगतो ना मी, सत्य तोची धर्म, असत्य ते कर्म, आणि हे वर्म. कितीतरी तुम्हाला प्रमाण सांगेन मी तुकोबरायचे. त्यांचा वारस आहे मी, त्यांचा अनुयायी आहे. आणि कसं असतं, माणूस हा चूक आणि बरोबर याचा पुतळा असतो. मी असं म्हणत नाही मी लई शान आहे, माझ्याकडून काही चुकाच नाही झाल्या. अरे मी सुद्धा, आम्ही जो म्हणतो ना, मी तो पतित परित्रिवाचा पतित, मी सुद्धा चुक आहेत, माझ्याकडून चुका घडतात, असं काय नाही. त्यांच्या गुन्हा घडल्या असतील, त्या चुका पोटात घालायच्या असतात ना, आम्ही घातल्या ना पोटात. आपल्याला थोडं मुद्द्यावर असं बोलावं लागेल की तुम्ही म्हणालात की प्रतारणा केली आहे समाजाची त्यांनी. नाही, वाद मुळात तुमची एक लक्षात घ्या, वाद निर्माण व्हायचं कारण आता हे चालूच होतं. माझ्या एक लक्षात आलं की ह्या माणसाला काही कळत नाही. ठीक आहे, कळतं ना कळतं हा त्याच्या ज्या ऐकूचा भाग असतो, त्याची जी बुद्धिमत्ता असेल, आपण त्याचे काही दोष देत नाही. कारण ऐकू हा ज्याच्या त्याच्या आईवडला कोणी येतो, त्यात आपण काही भर बदल करू शकत नाही. मग ठीक आहे, आपण मदत करूया म्हणलं, ते आम्ही बसवलं त्याच्यामध्ये. आता बसवल्यानंतर काय झालं, ते उपोषणाला बसले. आता तुम्हाला सांगू का, खरा मला जो त्याचा संताप म्हणतात सात्विक किंवा आश्चर्य वाटलं, किंवा हा माणूस 10 तारखेला उपोषणाला बसलाच कशासाठी. 16च्या ऐवजी ते बघा, ते मी वर स्टेजवर गेले आणि ते मला काय म्हणलेले, ते 15 दिवसातून आलेत आता, आणि मला सांगायला आणि ते संत म्हणजे ते असे बोलायला लागले. 15 दिवसातून आले एकदा, 27-28 तारखेला घेतला. तो जो शासन अधिनियमाचा मसुदा असं आहे ते मुळात. ते काही म्हणतात अध्यादेश येईन, अध्यादेश नाहीचे. आता तुम्ही तो अध्यादेश का, अध्यादेश कशाला म्हणतात, विधानमंडळ चालू नसताना एखादा अर्जंटमध्ये सरकारला कायदा पारित करायचा असेल तर. बरोबर, पण एवढ्या सगळ्या लोकांना तुम्ही नवी मुंबईत घेऊन आलात, त्यांना सांगितलं तेवढ्या दिवसाचं रेशन सोबत घ्या, लाखो लोक तुमच्या पाठी आली, आणि मग अध्यादेशाचा गुलाल पण तुम्ही उधळलात. नाही, लाखो नाही आली. आता ते ऐकून घ्या, मग आमच्याकडं सगळं कसं आहे, आपला समाज आहे, माझा समाज आहे, पण आता मला सत्य सांगावंच लागेल. कसं आहे, हा फुगा होता. हे असंच ह्या माणसाने करून 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 त्यालाही माहिती किती लोक होते. ज्या दिवशी अंतरावलीतून निघायचं होतं, सकाळी 9 वाजताचा टाईम होता, 9 वाजता अंतरावलीतून निघणार, 12 वाजता तिथं जाणार, लोकच नव्हते मॅडम. लोकांना काही कामधंदे आहे की नाही. आमचा शेतकरी समाज आहे, उठला का लाव सभा, लाव आंदोलन, लाव रस्ता रोको करा. ह्या सगळ्याचे साक्षीदार आम्ही होतो ना तिथं, आम्ही होतोच तिथं, माणसंच नाहीत. आणि मग आता ते खूप मग माणसं नाही तर मग त्याने माणसाने खूप मग रडायचं काय आणि हे काय, माझा बांधव. त्या दिवशी इतके दिवस बोलला नाही ते. आणि त्या दिवशी आदल्या दिवशी पत्रकार परिषद घेतली, आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये हे महाशय रडले, मला तो माझा आत्महत्या केलेला तरुण दिसतोय. आणि दुसऱ्या दिवशी रडले, भावनिक केलं, इमोशन्स केलं. भावनेच्या याच्यावर माणसं बोलवायची, भावना. मग आता मी भावना येणारच ना, लोक भाविकच आहेत ना, लोक सगळे आमचे येणारच ते.
आणि मग हे सगळ्यांनी ट्रॅक्टर घेऊन या. ट्रॅक्टर घेऊन आले, टेम्पो घेऊन पदर आले बरं का. त्या बिचाऱ्यांना कोणी 1 रुपया दिलेला नाही. गॅस आणला, किराणा भरून आणला, सगळं भरून आणलं त्या लोकांनी. कशाच्या याच्यावर इतकं मोठं स्वप्न दाखवलं. आरक्षण म्हणजे आमचं कल्याणाची बात. आरक्षण मिळालं ना आमच्या, अरे माझं समजा दुखत आहे, काय दुःख आहे, बाळांसाठी आणि लेकरांसाठी, लेकरा बाळाचं कल्याण होईल, लेकरा बाळाचं हे 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 इमोशनल करण्याचे शब्द आहेत. आरक्षणाने ज्या जातीनं जे भटके लोक आहेत त्यांना आरक्षण मिळालं, त्यांचं सगळं कल्याण झालं. तुम्ही बघा ना, सगळ्या जातीचं हे करा. आपलं जर दुखायला लागलं, आपण डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर काय करतो, ही एक गोळी, ही एक गोळी, ही एक गोळी, ही इंजेक्शन घे, सलाईन घे. हां, आणि मग हे सगळ्या गोळ्या टायमाला घेतल्या, पथ्य पाळले तर तू बरा होशील. आरक्षण त्यातली एक गोळी आहे. तुमचं जर दुखणं, मराठा समाजाचं जर दुखणं दूर करायचं असेल तर आरक्षण त्यातलं एक पार्ट आहे. किती लोकांना नोकरी लागणार आता, नोकऱ्याच किती आता सरकारी. आता पण मग आता तुम्ही जो मुद्दा काढलात की 16 तारखेला निघणार होता विषय, तर 10 तारखेलाच उपोषणाला का बसले? कुणाचा फोन आला होता, तुम्ही काय सांगाल? मी तुम्हाला सांगतो ना, मला शॉक बसला. हे तिथं त्या बोलले, तिथं आपण काना मात्रा उकार एलांटी सगळं तपासून येणार. पटलं. म्हणजे ज्या गुणावर 2-3 आक्षेप आहेत माझे, ज्या गुणांवर आम्ही त्याच्यावर प्रेम केलं, मी पण केलं. माझे खूप व्हिडिओ आहेत, तुम्हाला मी कितीतरी व्हिडिओ दाखवीन की जरांगे पाटलासारखा माणूस नाही, म्हणजे खूप प्रामाणिक माणूस, ज्याच्यावर प्रेम केलं. पहिला गुण होता पारदर्शकपणा, ट्रान्सपरन्सी, हे ओपन. तो त्यांनी मोडला. त्यांनी वाशीला बंद खोलीत मिटिंग घेतली, लोणावळ्याला बंद खोलीत मिटिंग घेतली. त्याच्यानं दोन्ही मीटिंग्सला कोण कोण होतं? हां, त्या दोन्ही मीटिंग्सला वाशीच्या मिटिंगला ज्या, आता मी नाव घेत नाही, ते मग अशी घेतलं मी भावनेच्या भरात, जी भांगे साहेब होते त्यांच्या जातीचा अनेक वेळा उल्लेख केला. हा माणूस असा आहे, हा माणूस तसा आहे, हे यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही, त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही, जातीच्यावर विद्वेष त्याच्या मनात, ते डोक्यात तेच आहे. आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. आणि त्याच माणसाला, त्या सेक्रेटरीला, भांगेंना घेऊन तुम्ही वाशीच्या त्या बंद खोलीत बसले. विचारलं पत्रकारांनी त्यांना, ते थरथर कापते अधिकारी. किती वेळ झाली ही चर्चा, बैठक किती वेळ झाली ती वाशीची बंद दाराड? आता मला माहित नाही एक्झॅक्ट, कारण मी आपला गर्दीतच होतो तिकडे. म्हणलं जाऊ दे आता आपल्याला ह्या प्रक्रियेत कारण जो बघा त्याच्या भाषणात त्यांनी सांगितलं की हा जो शासन निर्णय, हा जो अध्यादेश आहे, सरकार लगेच 15 मिनिटात द्यायला लागलं. 15 मिनिटात असा मसुदा तयार होता का हो? कोणाला तरी अर्ज तरी होईन का 15 मिनिटात तयार? कसं काय दिला 15 मिनिटात तयार? तो जो मसुदा होता, तो जो अधिनियमाचा मसुदा होता, तो 18-19 तारखेलाच रेडी केलेला होता, ऑलरेडीच केला होता. पण यांनी घेतला नाही. यांना जायचं होतं. यांना दुसरं जे आक्षेपाचं कारण आहे की यांना त्यावेळेला हेच सगळे प्रश्न विचारले गेले की सरकार जर पॉझिटिव्ह पावलं उचलतंय तर इथे एवढ्या सगळ्यांना लोकांना येऊन घ्यायची गरजच काय मिळालं ना, मला सांगा ना, काय मिळालं? काय मिळालं? मसुदा मिळाला. हा, मसुद्यात तारीख लिहिली होती 16 तारखेला, 16 त्या मसुद्यातच लिहिलेलं आहे 16 तारीख किंवा त्यानंतर याची अंमलबजावणी केली असं लिहिलेलं आहे. हे तुम्ही सगळं वाचून घेतलं. आणि मग 16 तारखेच्या आत कोणी जरी येऊ द्या, तिची अंमलबजावणीच होऊ शकत नाही. मग का बसले? माझ्या मराठा समाजाच्या बांधवाला रास्त प्रश्न आहे. माझ्यावर खूप नाराज येतं. मला काय सांगू ताई, मला माझ्या घरी फोन, सगळ्या पाहुणे रावळ्याचे फोन, सगळ्या मित्रांचे फोन, तुम्ही काय महाराज लावलं राव मराठीचे, त्यांना बिचाऱ्यांना कळतच नाही. त्यांना मी तरी काय करू? माझी बायको रडती, माझी आई रडती, मला लेकरं बाळ आहेत ना सगळे, त्यांना कळतच नाही. काही दुसरीकडे नेऊन ठेवावं लागले, ते असे घरं जाळीते, तसे घरं जाळीते. हा जो प्रकार आहे, तर मला बोलताच आहे ना, ह्या माणसांनी त्या तिथं सांगितलं. आणि 10 तारखेला हा माणूस उपोषणाला बसला. तिथं मला ते खटकलंच, ते राग आलं. रागाचं माझं दुसरं एक आहे की तुकोबारायाचं जे कारण घडलं, मी स्टेजवर गेलो, पाणी प्या म्हणलो, हा उद्रेक कुठून झाला? तर त्यांनी संतन फंत म्हणून तुकोबारायाचा अपमान केला. एवढंच नाही केलं, आता मला तिथं सांगता नाही आलं. ह्या माणसाला अशी सवय, नेतृत्व कसं पाहिजे. आम्ही त्या राजकारणात पडत नाही. मला निवडणूक लढवायची नाही, मला कुठे तिकीट मागायचं नाही, मला पैसा कमायचा नाही, मला काहीच नाही. नेतृत्व कसं पाहिजे? नेतृत्व सर्वसमावेशक पाहिजे. हांजी अरे कडक बोलणारे पण लोक पाहिजे. सल्लागार तुमच्याकडे जे पाहिजेत ना, ते एक्सपर्टीज पाहिजेत. तुमचे जे सल्लागार आहे सगळे हांजी करणारे येतं. राग कशाचा आला तुम्हाला सांगू का? मला त्यांची रोज संध्याकाळी कीर्तनं होते तिथं, आणि कीर्तन करताना ते जे महाराज लोक येतं, ते एका महाराजांनी काय सांगितलं? एका महाराजांनी सांगितलं, आता दिहू आळंदीला जायची गरज नाही, अंतरावाला सराटी हीच आपली दिहू, हीच आपली आळंदी, इठल. अहो तुम्ही कशाला तुलना करता? काय
महाराज लोक, आमच्या महाराज लोकांनी काहीतरी थोडंफार ठेवा ना, काहीतरी भान ठेवा ना. आता मला तुमची तर बोलायला हे वाटतं, पण त्यांनी कितीतरी तुम्हाला सांगता येईल. आमचा एक तुकोबारायांच्या जरांगेंचे राजकीय संबंध आहेत, त्यांना पाठबळ आहे राजकीय. त्यांना कोणीतरी फोन केला म्हणून ते 10 10 तारखेला 10 तारखेला ते काय म्हणले, आपण चर्चा करू, मिटिंग करू. आता आज कशी लोक बोलावली, मग 10 तारखेला बोलावली की लोक. माझा ओपन चॅलेंज त्यांना, तुम्ही 10 तारखेला लोक का बोलवले नाहीत मिटिंगला? तुमचे सगळे जुने नवे सगळे सहकारी म्हणत होते, पाटील आपण 16 तारखेला बसू. आत्ताच दमून आलो, आत्ताच शिकलो. अजिबात नाही ऐकलं, मिटिंग नाही घेतली. नेहमी काय म्हणतात ते, मी माझ्या मायबाप समाजाला विचारल्याशिवाय काहीच करणार नाही. बरोबर. तुमचा सगळ्यांचा माझ्यावर राग आहे, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना तुम्ही. काय की तुम्ही कोणाला विचारा, तुम्ही काय मिटिंग घेतली, कसं काय बसले? आणि तिथं त्यांना एका जणाचा फोन आला. असे फोनवर बोलत गेले तुम्ही तिथं. आता ते समजा ते रेकॉर्डिंग असलं काढून बघा, त्याचे तिथं कॅमेरे लावलेले आहेत. फोन आला, फोनवर बोलत गेले तिथं आणि बसले. आणि मी त्यांना विचारलं काय होत काय नाही म्हणले, पत्रकार आलेले आहेत आणि यांना बाईट देतो म्हणले मी. आणि त्यांना काय बाईट दिली, हा बघा आता मी आरक्षणाला बसलो, उपोषणाला बसलोय आणि पुढचं बोला म्हणले. आता त्यांच्या तुम्ही ठरवून टाकलात की आता तुम्ही उपोषणाला बसलेले आहात. हा जाहीरच केलं ना त्यांनी. बरं, ते जे लोक आहेत ना, त्यांच्या भोवती असणारे लोक जी सगळे ते फार गरीब लोक आहेत, फार मायाळू लोक आहेत, फार चांगले लोक आहेत. म्हणजे त्या लोकांचं जरांगेंच्या एका शब्दावर त्या सगळ्या गरीब लोकांनी पैसे सुद्धा देऊ केले, हे सगळं उभं करायचं आंदोलन. पैसे दिले त्या लोकांनी, पैसे दिले त्या लोकांनी, वेळ दिला. लोकांना मी कधीही दोष देणार नाही. लोक हे प्रामाणिकच आहे. हा माणूसही काही गोष्टीमध्ये, हा माणूस गेला कुठं माहिती का, अहंकारात, पण तुम्ही सगळ्यांनी तरी बघितलं असेल ना की फोन आला होता, ते बाजूला गेले, ते बोलले, तर तो फोन कोणाचा होता हे तुम्ही सगळ्यांनी विचारलं? त्यांनी सांगावं ना, त्यांनी सांगावं कोणाचा फोन आलता. आपणही प्रश्न विचारले पाहिजे त्यांना. माझी विनंती पत्रकार की तुम्ही रोज त्यांना विचारता, बाबा हे तुम्ही का बसले, बाबा अंमलबजावणी करा. तर इथे लिहिलेलं आहे ना 16 तारखेच्या नंतर अंमलबजावणी होईल. 16 तारखेच्या आत कशी काय अंमलबजावणी होईल? मग तुमचा उद्देशच काय बसण्याचा? हे सगळं ह्या संशय निर्माण झाला. आणि दुसऱ्या बाजूला अहंकार. हे गप्रे, हट हट हट. तुम्ही बघा, ज्या माणसाने रात्रंदिवस त्यांना हे केलं. अहो, ज्या आमचा संतोष यादव आहे नगरचा, हा माणूस एसटीने हिंडला, मोटरसायकलीवर हिंडला. मराठवाड्यातल्या ज्या 40-42 हजार नोंदी काढल्या, याच्यातल्या हा 70-80% ह्या माणसाने काढल्या. 33-34 नंबर जी रेकॉर्ड. नाही, एवढंच नाही, सभांमध्ये सुद्धा शिवराळ भाषा वापरणं, तेच सांगतोय ना, घाणेरड्या शब्दात टीका करणं, स्तर अक्षरशः खाली गेला अशी भाषा करणं, हे सगळं नंतर बघायला मिळालं. हा काय झालं, रात्रीत आलेली ती उंची, एका रात्रीत एखाद्या माणसाला 1 कोटी रुपयाची लॉटरी लागली आणि त्याला जर ते पैसे सांभाळायची अक्कल नसली तर त्याचे पैसे जाऊन असे काही भिकारी लोक झाले आहेत. तशातला हा प्रकार आहे. एका रात्रीत हा नेता झाला. अरे झाला देव, ठीक आहे ना, चालेल ना, पण ती उंची टिकवायला पाहिजे ना, तो स्तर टिकवायला पाहिजे ना, व्यवस्थित हँडलिंगचं नाही, काहीच नाही. तो संतोष यादवच्या, आम्ही सगळे स्टेजवर बसलो, जिकडून ते आरदड होते, कमिशनर, ते SP होते, कलेक्टर होते, मी पाठीमागं होतो बसलेलो त्यांचा. आणि ते काय म्हणले शेवटी, ते यादव म्हणले का, बाबा पाटील तुम्ही वाचलंच नाही, आम्ही काय आणलं ते तर वाचा, एवढं तर वाचा, हे सगळं रेकॉर्डिंग आहे आपल्या चॅनलवर. ते म्हणले काय वाचा आणि काय नामकन घालायचे असले तर नीट घाला. पुढचा त्यांच्या आईचा उद्धार केला. माझं आज त्यांनी माफी मागितली. मी लय लहान माणूस हो, मी काय मोठा माणूस आहे का? लहान. आणि आम्ही लहानच म्हणतो, लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रावा. आम्हाला लहानच पाहिजे. मी कधीच म्हणलं नाही माझी माफी. तुम्ही लाठीचार्जचा जो उल्लेख केला, तो लाठीचार्ज सुद्धा सुनियोजित होता, काही पक्षांनी घडवून आणला असा आरोप होतोय. पण त्यानंतरचं सगळं सुनियोजित झालं, सगळा जो प्रकार होता, त्यांनी केलेला आरोप, एका दिवसात ते एवढे मोठे होणं, हे सगळं. हे पहा, ते लाठीचार्ज, माझं तर असं मत आहे की लाठीचार्ज पोलीस करतील तर ते विचारत असतील, कोणातरी विचारित असतील. कारण सरकारमधला SP जरी असला तरी त्याला वरच्या माणसाला विचारावं लागतं, वरचा माणूस असला त्याच्या वरच्या माणसाला विचारावं लागतं. असं वरच्या माणसाला विचारायचं असेल त्यांनी, असं मला वाटतं बरं का. आणि मग याच्यामध्ये संशयाला जागा आहे का नाही, लॉजिक, तर्क ज्याला म्हणतात, याच्यात संशयाला जागा आहेच ना. आता आपण त्याच्यात पुरावे नाही तर आपल्याकडे आपण बोलू शकत नाही. पण संशय याच्यात निर्माण झाला की हा सुनियोजित तर नसावा. बरं, त्याच्यानंतर ज्या काही घटना घडत गेल्या त्या सगळ्या सुनियोजितच दिसतात ना. आणि मग त्याच्यामध्ये हा माणूस, एवढी JCBनं फुलं बिलं टाकणं, एवढ्या गाड्यांमधनं मग त्यांनी एवढा प्रवास करणं, महाराष्ट्राचे दौरे वगैरे, हे सगळं पण राजकीय नेत्यांनी पाठबळ दिलं असेल, कोणी राजकीय पक्षांनी पाठबळ दिलं असेल म्हणून? बिलकुल असं होतच नाही. बघा, आम्ही काम करतो पाठबळ असल्याशिवाय कुठलीही गोष्ट, कारण समाज वर्गाने देत नाही.
123 गावांनी दिले पैसे आधी बरं का, ते सभेला दिले पैसे, नाही असं नाही, एकदमच काही हे नाही. परंतु प्रत्येक वेळेस महाराष्ट्रभर ज्यावेळेस सभा, त्या गाड्या, शेवटी खर्च येतोच ना हो. असं थोडीच कोण किती दिवस हे करणार. आणि याच्यामध्ये मला 100% कोणीतरी याच्या पाठीमागं कोण आहे आता मी तर नाव घेऊ शकत नाही. ह्याच्यात कसं शोधावं लागतं, याच्यात फायदा कोणाला झाला, मराठा समाजाला काय फायदा झाला आतापर्यंत, काय फायदा झाला. अजून तर सगळे सोयऱ्याचा ड्राफ्ट हातात नाही. बरं ते मिळाल्यावर हे तुमचा मुंबईचा माणूस रोज सकाळी जो जरांगेच्या नावाने भडकतो तो कोर्टात जाणारच आहे, सदावरती तो बोलतोच, तो जाणारच आहे कोर्टात. तिने ठरवलेलंच आहे की कायदा आला रे आला, आधीच गेलता तो, त्याला कोर्टाने झापलं. ते म्हणजे तुला अक्कल आहे का, 16 तारखेच्या नंतर ते येऊ दे, आधीच गेला. म्हणजे इतकी उतावळी येतं. विरोधक सुद्धा, मला विरोधकांना सुद्धा म्हणायचं, अरे मराठा समाजाचे लोक आत्महत्या, जे आजचा जो कायदा आला ना त्याच्यात लिहिलेले 80% ज्या आत्महत्या झाल्यात त्या मराठा समाजाच्या शेतकऱ्यांनी केलं आहे. गरजच आहे मराठा समाजाला. अहो इतकी मी तर अजून सांगन, हा जर सदावरती गेला ना हायकोर्टात तर मी कोर्टात जाईन आणि सांगन आमच्या समाजाला गरजच आहे आरक्षणाची, आणि वेगळा त्याला पुरावा शोधायची गरज नाही. आमचा समाज किती मागाशी आहे, किती शैक्षणिक मागाशी आहे, की आमच्या समाजाला आजही कळत नाही कोणाच्या मागं जावा. पण म्हणजे तुमचा जरांगेंवर वैयक्तिक आरोप नाहीये किंवा वैयक्तिक राग नाहीये, हे सगळं जे तुम्हाला दिसून आलं, हा खोटेपणा, ही फसवेगिरी दिसून आली, त्यामुळे तुम्ही बाजूला व्यक्तिगत आहेच ना, वैयक्तिकच आहे हे. कारण टीमवर्कचं कारणच नाही आहे. अहंकार हा वैयक्तिकच असतो, तो एकट्याच्यात असतो. मी कसा मोठा होईन आणि दुसऱ्याला कसं डॉमिनेट करायचं, दुसऱ्याला शिव्या कशा द्यायच्या. माझा तर असा प्रश्न आहे बा की तुम्ही आज तुकोबाराची माफी मागितली, हां खाली तर आला ना त्यांनी, एवढा हा माणूस एवढा वर गेलता, तुम्ही कल्पनाच करणार नाही. आता पुढचं उपोषण त्याला पंतप्रधानाच्या हाताने सोडायचं होतं, आणि त्याच्या पुढच्या उपोषण सोडायला त्याला राष्ट्रपतीच अमेरिकेचा आणायचा होता का काय कळा ना. इतकी वर गेलता तो. निदान आज कांता धरले ना. सिनेमा वगैरे पण सिनेमा, आता माझ्या मनात प्रश्न आला की सिनेमा आला, कोणी सिनेमा असा फुकट निघतो का, पैसे तर लागते सिनेमाला, कोणी पैसे दिले, कोण त्याचं कोण आहे, हे बी समाजासमोर पारदर्शक. सिनेमाचं ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट केलं त्यावेळेस ते कॉन्ट्रॅक्ट आहे बाबा, हो का मी सिनेमा करून राहिलोय, हे पैसे लावणारे हा माणूस आणि हे कारण हे बी समाजासमोर ठेवायला पाहिजे ना. कुठून आला पैसा, कितीतरी गोष्टी. आता याचे जे 20-20 वर्षाचे सहकारी येतं, 20 वर्षाचे माझ्याकडं, मला अनेकांनी काल ते आले होते इथं मुंबईत, हे 20 वर्षाचे सहकारी. जरांगेनी मराठा समाजाची घरं उद्ध्वस्त केली. मी जे व्हिडिओ बनवलेत, माझे व्हिडिओ कोणी खोडले नाही अजून. मी जे साध्या एक आमचं ते संग्राम म्हणून मित्र त्यांनी टाक केले माझे व्हिडिओ, एकही व्हिडिओ माझा खोडला नाही. फक्त शिवीगाळीचे, तुला मारून टाकू, तुला गोळ्या घालू, तुझं घर पेटवून देऊ. अरे म्हणलं मी जो विचार मांडलाय, माझ्या विचाराचं खंडन करा. मी माफी मागतो जाहीर. तुम्ही जर म्हणले ना समाज मला काय शिक्षा देईन ना, मी ती शिक्षा भोगायला तयार आहे. तुम्ही म्हणले ना फाशी घ्या त्या आंतरवलीच्या मांडवाजवळ, मी ते जाऊन फाशी घेईन. पण तुम्ही मला सांगा ना, तुझं महाराज तुमचं हे चुकलं, महाराज तुमचं ते चुकलं. एवढं माझं मी 1.5-2 तास बोललेलो आहे. मी डायरेक्ट सांगितलं त्यांनी डिफॉर्मेशन करावं, माझ्यावर आबरू नुकसानीचा दावा करावा. नाही, तुम्ही म्हणालात की जरांगेंनी 2 घरांचं वाटोळं केलं. 2 नाही 4 घराचं, 4 जण. जरांगेने काय केलं, वामन वाळेकर त्यांच्या घरी आला, त्यांचा मुलगा आहे बाबूराव वाळेकर. ते बिचारा रडत होते. त्याचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिला ना, डोळ्यातून म्हातारा माणूस आहे, माझ्या बापाचा वयाचा आहे, तो रडत होय तो असा. तो आणला, या जरांग्याला मी सांगितलं होतं, माझ्या व्हिडिओमध्ये बघा, तो ह्या जरांग्याला मी सांगितलं होतं माझ्या पोराला नेऊ नको. ह्यो काय म्हणला, जरांगे काय म्हणला त्या वाळेकरांच्या वडिलांना, काय म्हणला, नारायणगडावर भगवा झेंडा लावायचा आहे. हे बरं झालं तुम्ही पत्रकारांनी त्या मुलाखती घेतल्या, नारायणगडावर भगवा झेंडा लावायचा आहे, आणि तू भगवा झेंडा लावायला पोरग देत नाही. खोटं बोलला ना. झेंडा लावायला पोरग लागत होतं का, पोरग कशाला लागत होतं. अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयामध्ये कोपर्डीचे जे आरोपी होते त्यांना मारायचं होतं. कोयते नेले यांनी. नेतृत्व कसं पाहिजे, परिणामाभिमुख नेतृत्व पाहिजे. आपण केलेल्या कृतीचे काय परिणाम होतात हे कळलं पाहिजे नाही का नाही नेत्याला. मारा म्हणला त्यांना. आता पोरच ते बिचारे भावनिक झालेले होते. आता आणि म्हणजे जरांगेंची ही सगळी पार्श्वभूमी तुम्हाला हळूहळू या एवढ्या कालावधीमध्ये 2-3 महिन्यांच्या कालावधीत आत्ता कळली. हे जबाब त्यांनी एक आता मी ते सांगितलं मग अशी याचे एक पण सगळे मीच नाही, लय जण आहे तर बोलणार आहे, पण ते बिचारे बोलू शकत नाही. कारण मराठा आरक्षण हवं होतं, तर त्या उद्दिष्टासाठी तुम्ही सगळे आतापर्यंत शांत बसला. आपण काय आरोप का करताय, कारण थेट असं म्हणणं आहे जरांगेंचं की तुम्ही सरकारला मॅनेज झालात म्हणून हा आरोप करा. काय मॅनेज, मला पुरावा द्यावा बाबा, त्यांनी पुरावा द्यावा. मी तुम्हाला पुरावा देतो. मी या राज्यातल्या मंत्र्यांच्या विरोधात, ज्यांनी माझं काल नाव घेतलं, त्यांच्या विरोधात मी आमच्या शिंदे गावात भाषण केलेलं आहे. ते भाषण मी याच्यावर आहे, इंटरनेटवर, त्या सोशल मीडियावर उपलब्ध आहे.
ते आपल्याला देऊ शकतो. मी किती कठोर टीका केलेली ज्यांनी माझं काल नाव घेतलं विधानसभेत. परत राज्याच्या उपमुख्यमंत्र्यावर मी अतिशय तीव्र टीका केलेली. आणि कसं मी त्यांचा हे असू शकतो? काय तुम्ही द्या ना पुरावा. सरकार उगाचच आपलं कोणताही हमला झाला का हे केला आणि असं नाही ना, तुम्ही पुरावा द्या. म्हणजे तुमची टीका करण्यासाठीचा जो उद्देश आहे तो असा आहे की मराठा बांधव जे एवढ्या मोठ्या संख्येने आता त्यांच्या पाठी उभे राहत आहेत त्यांची दिशाभूल होऊ नये, त्यांना फसवलं जाऊ नये. कसं आहे, कोणतंही काम विचारपूर्वक केलं पाहिजे. ह्या गाड्याचं काम कसं आहे, मनानेच करायचं. काही त्याला वाटलं का गणगोत, मग गणगोत गणगोत गणगोत. ज्या माणसाशी माझा खूप वैचारिक मतभेद आहे, मी त्या माणसाच्या मला तिचं जायची इच्छा नाही तरी हे समाजासाठी मी त्या माणसाच्या दारात पाया पडायला गेलो. हे हे गणगोत शब्द टाका राव, टाका बा. हे राज्य सरकारकडून चालतं, हे सगळ्यांना कळन. तेच सगळं बघत आहेत. आणि मग त्यांना म्हणलं अहो घ्या राव गणगोत शब्द, ही मिटन. हा जर माणूस गेला तर गावगाव आगी लागते आणि सगळ्याचंच नुकसान होईल. म्हणलं गणगोत. मी गेलो तिथं, हे सगळं केलं आणि परिणाम काय तर काहीच नाही, शून्य. अशा अनेक गोष्टी येतात. बोलता बोलता तुम्ही असं म्हणालात पत्रकार हां, परिषदेत. मग मला ते सांगायचं होतं, मनाने वागतो. आमच्या सगळे वारकरी माझं ऐकत असतील, त्यांना काही त्यांना राग येत असेल, पण सत्य हे सत्य असतं. आमच्या हरिपाठामध्ये ज्ञानोबारायांनी एक प्रमाण दिलेलं आहे, मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, मनानेच वागला तो मुकला. हे प्रमाण जरांगेला अतिशय त्या शब्दातलं संतांनी जे लिहून ठेवलं ना तसं ते घडून येतंय. मनानेच वागतो, काही मनानेच वागतो. काही इतका आमच्या डोक्याला ताण, कसं कसं त्याची ती लोक शेजारची जे भोगीत आहेत त्यांचं त्यांना माहिती, काही काढतो. इतक्या शिव्या ताई, इतक्या शिव्या दिल्या ह्या तुमच्या कॅमेऱ्यासमोर आल्या म्हणून आल्या. पण म्हणून टीम आणि सगळे त्यांच्या आजूबाजूचे पण नाराज आहेत. त्यांचं बिलकुल कसं कळतंय? बिलकुल नाराज येतं. त्याचे 20 वर्षाचे साथीदार त्याच्यासाठी लोकाला मारायला कोयते घेऊन मारले कोर्टात. ते लोक आज काय बोलतात, शिव्या देतात ते. हो, फक्त ते बिचारे काय, त्या बिचाऱ्यांची प्रामाणिक भावना आहे, आपल्यामुळे ह्याला डाग नको लागायला. अरे मला हे सगळे सोयऱ्याचा कायदा माहिती आहे, मला आद्यदेश माहिती, अधिनियम माहिती. मी त्यांना त्याच्यामुळे आव्हान दिलेलं आहे की तुम्ही या समोर तुमच्या कोणत्या स्टुडिओत बोलवा, आमचा आमने सामने घ्या. हे तुझं सगळे सोयऱ्याचं आहे ना, हे काय आहे, तुझा कायदा काय आहे, तुझ्यामुळं समाजाचं कसं नुकसान झालं, मिळालं कसंच काय नाही, हे तुला मी सगळं सांगतो. नाही तर तू तरी मला पटवून सांग, हा सगळे सोयऱ्याचा कायदा तिने काना मात्रा उकार एलांटी वाचून केलेला आहे. हा सगळे सोयऱ्याचा कायदा जो आहे तो त्यांनी केलेला आहे बरं का. त्यांनी त्याला मंजूर असन तरच त्यांनी तिथं काय म्हणला, मी वाचून घेतो वाशीला, आणि मी मग पटलं तरच. बरं, पलटी कशी मारायची, आरक्षण नाही मिळालं तरी आझाद मैदानाला जायचं, आणि मिळालं तरी गुलाल घ्यायला जायचं. मग कमून नाही गेले. काही लोक मला म्हणले, महाराज आम्ही टेम्पो करून आलो शिवनेरीपर्यंत, आम्हाला म्हणले संपलं गेलं संपलं. फसवणूक झाली समाजाची. बस मला तेच सांगायचं. मागंही उदाहरण सांगितलं बा, एस टी चाललेली, एस टीचा ड्रायव्हर पेलेला आहे आणि मला कळालं ती. माझं काम काय, खाली उतरायचं, पहिलं लोकांना सांगायचं, ए बाबा थांबा एस टीत बसू नका, ड्रायव्हर पेलेला आहे, गाडी डोंगरात दरीत जाईन, गाडी धडकन मारतान. मी जर नाही सांगितलं समाजाला, मी तसाच निघून गेलो तर माझी नंतर गाडीचं काय ॲक्सिडेंट, मला नंतर भावना काय होईल. तुला माहीत असताना तुझं काम होतं सांगायचं, तू सांगितलंच नाही. आयुष्यभर माझ्या मनात खतखत राहील ना. काय करते ते, मारते ना. जरांगेच्या हातून माझं जर मरण लिहिलेलं असेल, मरण चुकलंय कोणाला, क्षणभंगूर नाही भरोसा, चालता अटॅक येऊन पडते, त्याचं माझं मरणच त्याच्या हाताने लिहिलं असेल तर लिहिलं असेल, मार म्हणा. हे वाक्य यासाठी उच्चारताय की पत्रकार परिषदेनंतर आतापर्यंत तुम्हाला खूप सारे फोन आलेत, तुम्हाला भीती दाखवली जाते, दबाव टाकला जातोय की आता यापुढे बोलू नका, किंबहुना तुमचे घरचे सुद्धा थोडेसे भीतीमध्ये आहेत. अहो, एवढी भीती. पण मी वारकरी, मी निष्ठावंत हाडाचा वारकरी तुकोबरायचा. तुकोबरायाने काय सांगितलं की भीत नाही आता आपुल्या मरणा, दुःखी होता जना न देखावे. तुकोबरायांच्या पावलावर पाऊल टाकतो ना आम्ही. मरणाही आधी राहिलो मरुनी, मग होते मनी केले तैसे. मरायच्या आधी मी आता ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली मी तिथं, मला कल्पना आहे ना, हे काय प्रसिद्धी आहे का. लोक म्हणते तुम्ही प्रसिद्धीसाठी करतात. अरे हे छाताडावर गोळ्या खायचं काम आहे ना. माझं घरदार पेटत, माझी आई रडती, मला वडील नाही येतं, माझी आई, माझी बायको रडती, माझे सगळे भाऊ सगळे बारकाले पोरं सगळे रडत आहेत ना. ही प्रसिद्धी सगळं काट आहे ना, काट्याचं काटेरी मुकुट आहे ना. एवढं सोपं आहे का. लोकांना काय वाटतं, हे यांना प्रसिद्धीसाठी करतात. अरे आमचं पहिल्यापासून आमचं जे गाव आहे, शहरात गेलेलं गाव आहे, आमच्याकडं आम्ही चांगले खाऊन पिऊन सुखी येतं. आम्हाला काही कसली गरज नाही, पैशाची नाही, प्रसिद्धीची नाही, राजकारणाची नाही, पदाची नाही. पदच तुच्छ केले, मोक्ष पद तुच्छ केले या कारणे
आम्हा जन्म घेणे आम्हाला पदच नाही लागत कसलं. कशासाठी आरोप करता? तुम्ही बोलता बोलता असं म्हणालात पत्रकार परिषदेमध्ये की मुख्यमंत्री व्यासपीठावर यावेत याकरता म्हणून हेकेखोरपणा केला, याकरता थांबून राहिले. हे खरं आहे? अहो 100% काय होतं, मुख्यमंत्री पहिल्यांदा अंतरावली सराटीत गेले, त्याला मुख्यमंत्र्याची चूक कारणीभूत आहे. मी सांगतो, मुख्यमंत्र्यासारखा मुख्यमंत्री हे पद आहे, तो त्या ठिकाणी कोणी बसलेला माणूस आहे, तिचा विषय नाही, पण हे एक पद आहे, त्याला एक प्रतिष्ठा आहे. काही कोणी असू द्या, हां, काही प्रोटोकॉल्स येतं, उद्या दुसऱ्या सरकार आलं तरी ते आहे. ते एक पत्रकार परिषद होती आणि ते चालता चालता गेले आणि मध्येच काहीतरी म्हणले, ते मीडियामध्ये व्हायरल झालं. आणि माझं असं मत आहे बरं का, त्याच्यामुळे त्यांना तिथं जावं लागलं. काय चूक झाल्याशिवाय माणसाला काय करता येईल? जे आहे ते आहे, आपल्याला काय बोलायला. मी काय ते सारं शिवसेनेचं काय बांधेल नाही, मला काय घेणं नाही, ते शिवसेनेचं नाही, भाजपाचं नाही, कोणाचं नाही, म्हणून ते तिथे गेले. आता तिथे गेल्यामुळं एकदम मुख्यमंत्रीच जर माझ्या घरी आला आणि मला जर सरबत पाहिजे, मी मोठा होणार का नाही? मग 24 तास सगळे कॅमेरे मिमेरे. मग दुसऱ्या वेळेस आता तिथं ड्राफ्ट मिळालं ना, आरक्षण ड्राफ्ट मंजूर झाला, ड्राफ्ट घेतला, सगळं मान्य झालं, मग लगेच निघायचं ना. म्हणजे सरकार ऐकायला लागलं, मंत्री व्यासपीठापर्यंत यायला लागले, समजूत काढायला लागले, न्यायाधीश आणि वकील पण गेले. हे हा किती कळश आहे, हा किती कळश आहे. न्यायाधीश येत नव्हते ते गायकवाड साहेब, मी पाया पडलो, नाही राव साहेब चला एअरपोर्टला, असं नका करू म्हणलं, तुम्ही चला म्हणलं साहेब, हे गरज आहे म्हणलं. त्यांना बी काय मान सन्मान आहे ना. अहो ये तिथे जायचं त्या व्यासपीठावर, ते राजे सिंहासनावर 2 तक्के टाकलेले आणि असा बसलेला आणि गडी, आणि तिच्यासमोर न्यायाधीश. अरे न्यायाधीश त्यांना काही आहे का नाही? एवढ्या मोठ्या पदावर बसलेले न्यायाधीश, त्यांना सुद्धा भिकाऱ्यावानी वागणूक. तिथं काहीतरी वाटतं ना ताई, या सगळ्या गोष्टी म्हणजे कायद्याच्या प्रक्रियेमध्ये हे कसं बसवता येईल यासाठी समजवायला की हे कसं बसवता येईल त्याच्यासाठी न्यायाधीश गेले होते. ते पण ऐकून नाही घेतलं गेलं. कसं आहे, तोपर्यंत हवा चढली होती डोक्यात असं म्हणायचं. समजून घेणाऱ्याला समजून घेता येतं, आणि ज्याला समजूनच घेता येत नाही, घ्यायचं नसून, त्याला कसं समजून सांगणार? जो झोपी गेला त्याला उठावता येतं, ज्यांनी सोंग घेतल्याला कसं काय उठावता येईल? कसं उठावता येईल? त्याला उठावता येऊ शकत नाही. आणि ती काय कोणी गेले, त्यांच्या डोक्यात जे आहे ना ते केलं का ओके, ते जवळ होत नाही तवर ओके. आता काय स्टेटमेंट केलं त्यांनी आत्ताचं, 24 तारखेला रस्ता रोको करा. हो, रस्ता रोको. अरे रस्ता रोको करा, रस्ता रोको केल्याने कोणाला त्रास होणार आहे? सरकारलाच त्रास होणार आहे ना, जनतेलाच त्रास होणार आहे ना. परीक्षांचा पण काळ, परीक्षा, एखादी मुलगी एखादा मुलगा उशीर झाला 5-10 मिनिटं आणि त्याला येत असून ते पेपर सोडवताना आला, त्याचे 2-5 मार्क गेले, त्याचं ॲडमिशन गेला, जबाबदार कोण? आणि कसं आहे आता तर वृद्धांनी सुद्धा आणि मुलांनी सुद्धा आता हे कळसच झाला ना. ज्या आई वडील म्हातारे ज्येष्ठ माणसं हे देव येतं आपल्याला, त्यांची सेवा करायची, घरात त्यांचं हे काढायचं. आता त्या म्हाताऱ्या, जे म्हातारा हा शब्द महा आणि थोर या शब्दापासून बनलेला आहे, आमच्या ग्रामीण भागात तो चांगला शब्द आहे, म्हणजे आदरपूर्वक आहे. आणि मग त्या ज्येष्ठ व्यक्तींना, वृद्धांना रस्त्यावर नेऊन बसवायचं, आणि मग काय शब्द वापरत आहे, मी बोलता येत तरी येतील का इथं? मग सरकारने त्यांचं असं बघायचं. तुम्हा सगळ्यांच्या सोबतीनं एवढं मोठं आंदोलन उभं केलं, तर तुम्ही सगळ्यांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला का की बाबा हे सगळं चुकतं आहे, हे फसवणूक समाजाची होते आहे, असं काही बोलण्याचा, संवाद साधण्याचा प्रयत्न केला तुम्ही जरांगेंशी? ऐका, तुम्हाला मी सांगतो, एक नाही घडलं. 4 दिवसापूर्वी त्यांनी ते शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्यानंतर मी आणि यादव सर व्यथित होऊन इथं आलो मुंबईला, ते भांग यांच्याकडे मंत्रालयात. ते भांगे जे होते ते हे तुम्ही करीत नाही कामं, ते काय गुन्हे मागं घ्यायचं चाललं होतं, ते काय घेत नव्हते. आणि मग ते वाद व्हायला लागले, तुमच्यामुळे आम्हाला बोलणे बसायला लागले, घेणं नाही देणं नाही, आम्हाला बोलणे खावं लागले, आणि आम्ही व्यथित झालतो. मग आम्ही काय केलं, 3च दिवसापूर्वी आम्ही पत्रकार परिषद तिथं जाऊन बसलो आणि 2-3 चॅनेलवाल्याला सांगितलं की आम्ही इथं बसलो, आम्हाला पत्रकार परिषद घ्यायची. आम्हाला कोण ओळखीत आहे? आम्ही बसलो 3 तास झाले, तुम्ही हे कॅमेऱ्याची शूटिंग काढून बघा. आणि मग तिथं बसल्यानंतर आम्हाला फोन आला. तुम्हाला वेगळं सांगतो, अंतराळ येऊन सराटीहून आम्हाला फोन आला. हे साहेब कधीच बोलत नाही फोनवर, तुम्हाला सांगतो. यांना माहिती फोनचे रेकॉर्डिंग होत्यात, आमकं. आता आजकाल असं आहे का कोणी कोणाचे रेकॉर्डिंग करीत. आता हे आहेच. फोन केला, ते जे सगळे त्याचे सहकारी जे आहेत त्यांनी फोन केला. ते म्हणले, महाराज तुम्ही आले काल, आणि पाटलांच्या पोटात काय नव्हतं बा, त्यांच्या पोटात आग पडली होती. आणि ते बोलले, तुकोबरायांना बोलले, व्यासपीठावरच्या सगळ्या लोकांना बोलले, आम्ही अंतःकरणापासून माफी मागतो. असं कोण म्हणलं? ते सहकारी म्हणाले. सगळे, आणि लाईनीत म्हणाले ते सगळे, जे 8, 10, 12 जण होते, त्या प्रत्येकाने मोबाईल घेतला आणि त्यांनी प्रत्येकाने माझी आणि यादव सरांची माफी मागितली. आमच्याकडे ते रेकॉर्डिंग आहे.
पण आता रेकॉर्डिंग पत्रकार म्हणतात रेकॉर्डिंग व्हायरल करा. रेकॉर्डिंग हा विश्वासार्हतेचाच भाग आहे. ते जे लोक माझ्याशी बोललेत त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून बोलले ना, त्याच्या पुढे जाऊन सांगतो त्या लोकांनी आम्हाला असा शब्द दिला की आम्ही मी म्हणलं तुम्ही आता फोनवर आम्हाला माफी मागता ना, आम्हाला काय आहे का नाही नाक तिथं जायला नाही. म्हणले आम्ही काय करतो माफी मागायचा व्हिडिओ तयार करतो आणि तो जरांगे पाटलांच्या त्या ऑफिशियल पेज आहे काहीतरी त्याच्यावर टाकून देतो. मला टाका बा. म्हणलं आमची माफी मागायची ऐवजी तू कोबरायची माफी मागा. आम्ही काय एवढे मोठे माणसं नाही तर आज ते बोलता बोलता असं म्हणाले पत्रकार परिषदेमध्ये की तुकोबरायां संदर्भात जर मी काही चुकून बोललो असेल तर मी माफी मागतो, जाहीर माफी मागतो. माझ्या पोटात अन्न नव्हतं म्हणून मी बोलून गेलो असेल तर मी माफी मागतो. तर हे जे 4 दिवस नंतर ते जेवले नाहीत, मग सलाईन लावावं लागलं. आज मात्र ते तेच सांगतो ना, मी तुम्हाला तेच सांगतो ना, त्या दिवशी त्यांच्या पोटात अन्न नव्हतं. तिसऱ्या दिवशी तुम्ही ती व्हिडिओ समाजाला माझी विनंती आहे, म्हणजे आपल्याला पारख करता आली पाहिजे. तुकोबारायचा अभंग आहे, दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. तुम्हाला कळता आलं पाहिजे. 3 दिवसापूर्वी जो माणूस म्हणजे मान टाकत होते अशी 2-4 जण धरायला, आणि आज किती तरतरी आली, कसं काय तरतरी आली, मला एक प्रश्न आहे ना. म्हणजे फार आज तर भयानक, म्हणजे माझ्यावर तर असं ताव खाऊन मला तर एका हकालपट्टी माझी दम दिला त्यांना, ह्या नेत्याला दम, त्यांना दम, आमच्या घरी दम, सगळ्या ही एनर्जी कुठून आली. आज कितवा दिवस आहे, आज तर अजून प्रकृती डाऊन व्हायला पाहिजे. आज प्रकृती घरी पण दम देण्याचा दम, आईला बायकोला दम. अरे मी तिथेही सांगितलं पत्रकार परिषद की मी आपल्याशी 1 to 1 चर्चा करायला तयार आहे. मराठा समाजाचं तुमच्या या आंदोलनामुळं किती नुकसान झालं, हे जे कायदे तुम्ही केले, हे जे काही केलं, याच्यामुळे मराठा समाजाला काहीच भेटलं नाही. हे मी तुम्हाला 1 to 1 तुम्ही माझ्या समोर या, हे मी सिद्ध करून देतो. आणि तुम्ही कशी 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 पलटी आणली, तुमचं पहिलं काय होतं, नंतर काय होतं, 8-8 दिवसाला पलटी, हे मी तुम्हाला प्रूव्ह करून देतो. आणि जर माझी एक जरी लाईन खोटी असेल तर मी तुमची आयुष्यभर गुलामी करायला तयार, तुमच्याकडे नोकर म्हणून राहील. तुम्ही सांगा तसं करीन मी जाहीर बोललो ना, मग मला फोन करायला पाहिजे का नाही. सहकार्य त्यांना फोन लावते बारसकर महाराजांना, तुमचं हे चुकलं, चला इथे या. धमकीचे फोन आईला, बायकोला, ही परंपरा आहे. तुम्हाला फोन नाही आले आणि मला खूप फोन आले, लय फोन आले मला. ते मला फोनच बंद करून ठेवावा लागला मला. अरे मी खरं बोलतो ना, माझं काय चुकलं, मी खरंच बोलतोय ना. मी म्हणलं खरं बोलन, मी मरे शेवटच्या श्वासापर्यंत खरं बोलन. मला खूप, माझी आई रडत होती. आता तुम्ही हे जे बोलत होतात त्याचे 2 दिवसापूर्वी पण व्हिडिओ होते, पण त्याच्यावर प्रतिक्रिया बिलकुल नाही. का नाही दिली प्रतिक्रिया. गोधडीत बघून व्हिडिओ बघतो, कळत नाही का, हळूच बघतो लोक आले का नाही, लोक जर नसले परत झाकून घेतो. सगळं माहिती आहे आम्हाला, ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि मी प्रूफ शिवाय बोलत नाही. याचे त्याचे सगळे लेखी आहेत माझ्याकडे. हे त्यांनी जे लिहिलंय, हे कशा मागण्या, आता हे 16 तारखेची मागणी, 15 तारखेची मागणी, त्यांनी हाताने लिहिलेलं काय अहो त्यांच्या ज्या मागण्या आता हे तुम्हाला नंतर त्यांनी यावं, माझी अशी अपेक्षा आहे, त्यांनी यावं. आणि माझं सगळ्यात आवाहन माझं असं आहे समाजाला की वाळेकर खुने, माझं ऐकू नका तुम्ही, माझं तुम्ही ऐकणार नाही. तुम्ही ते परशुराम खुने, त्या माणसाला पाय नाहीत, हात नाहीत. अजून पाटील येतं एक, त्याचे वडील वारले. हा पाटील मला त्यांनी इतकं वाईट पद्धतीने, म्हणजे इतकं यांनी सांगितलं की तो येरवाड्याच्या जेलमध्ये 2 वर्ष होता. आणि त्याचे वडील, त्या पाटीलचे वडील, रवी पाटील काहीतरी नाव आहे, त्याचे वडील येरवाड्याच्या समोर एक शनी मंदिर आहे, त्या मंदिरात बापाचं किती लेकरावर प्रेम असतं ना. ते तुम्हाला त्या पाटीलला एकदा ते जर विचारा, त्याचा बाप त्या येरवाड्याच्या बाहेर शनी मंदिरात राहायचा. कोणीतरी खायला दिलं, काहीतरी हॉटेलमध्ये काम करायचं, त्याला वाटायचं माझं लेकरू आतमध्ये आहे. काय कळतं ग्रामीण भागातल्या लोकांना, काय कळतं. 55,000 रुपये पगार होता त्या पाटीलला, परमनंट होता. 5,000 रुपये तो ह्या माणसाला देत होता, 20 वर्षाचा सहकारी. आणि त्या माणसाचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तुम्ही त्यांना जाऊन विचारा, माझ्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही त्यांच्या घरी जा, खुनेंच्या घरी जा. गणेशला भयकावून नेलं. वडील काय म्हणतात, आमच्या गणेशला भयकून नेलं. गणेश हेल रचित होता. हेल म्हणजे जवारीचा हेल जो होता, तो बैलगाडीत रचित होता. तो तिथून त्याला काम करता करता नगरच्या कोर्टात आणून त्याला 5 वर्षाची शिक्षा लावली, भयकून नेलं. ह्या सगळा खेळ झाला या सगळ्यामध्ये. अरे प्रश्नच नाही, खेळ नाही झाला तर काय झाला. मी का बोलतो, मी पागल आहे का, पागल माणूस वाटतं का तुम्हाला. तुम्ही माझे व्हिडिओ जाऊन पहा, मला परिणामाची कल्पना नाही का. मी बोलण्यामुळं काय परिणाम होणार आहे, समाज किती चिडणार आहे, मला कळत नाही का. मला जराही कळत नाही का काय बा हे किती आहे. पण कसं आहे, इंजेक्शन टोचताना तकलीफ होतीच.
होतीच. ऑपरेशन करताना तकलीफ होतीच तकलीफ. तुम्हाला जर पोटात आलेली गाठ काढायची असेल तर ऑपरेशन करावंच लागन, सत्य स्वीकारावंच लागन, कडू आहे स्वीकारावं लागन. अजयजी, तुम्ही रिस्क घेऊन एवढं सगळं खरं बोलताय आणि एवढे स्पष्ट आरोप करताय, मग तुम्हाला शंका आहे की कुठल्या पक्षाने हे सगळं घडवून आणलेलं आहे, जाणीवपूर्वक सरकारसमोर उभं केलं, यात मराठा आरक्षणासारखा महत्त्वाचा मुद्दा चिघळवला गेला? तुम्हाला कुठल्या पक्षाशी नाव घेऊन सांगता येईल की कुणावर आरोप आहेत हे सगळे? कोण पाठबळ देतंय जरांगेंना एवढं? हे पाठबळ तर 100% बिलकुल 100% ह्या आंदोलनाला पाठबळ आहे. कसं शोधायचं? आता आपल्याकडे पुरावा नाही, लॉजिक तर्क हा एकच आहे. तर्क काय लावायचा की ह्या आंदोलनाच्या मुळं कोणाला फायदा झाला? आज सगळा मराठा समाज चिडलेला आहे. कोणावर चिडलेला आहे? ह्या सरकारवर चिडलेला आहे. हे सरकार नालायक आहे, आम्हाला आरक्षण देत नाही, आम्हाला फसवितं. सगळ्या म्हणजे जवळपास सगळ्या मराठा समाजाची ही भावना झालेली, हे नालायक येतं. आणि हे नालायक हे खुर्चीहून खाली उतरावात. मग यांच्या जागेवर कोण बसून जाऊन? त्यांना फायदा आहे. सरळ गणित आहे ना. जरांगेंनी सगळ्यांवर टीका केली. अहो माझा तर आक्षेप आहे, जरांगेंनी फडणवीसांवर इतकी टीका केली की हा माणूस मराठा द्वेष्ट आहे, याला कशाला ठेवता, हाकलून द्या. केली की नाही टीका? एकेरी भाषेत अनेक नेत्यांचे उल्लेख एकेरी भाषेत झाले केले. आता हा फडणवीस साहेब म्हणतो, तुम्ही काढा कालच्या परवाच्या. आता फडणवीस साहेब कोण म्हणतो? हा काही दिवसापूर्वी हा फडणवीस मराठा द्वेष्ट आहे म्हणत होता, याला हाकलून द्या असं म्हणत होता. भाजपमध्ये दुसरे किती काय चांगले नेते येतात, त्यांना उपमुख्यमंत्री करा असं हा जरांगे म्हणत होता. आणि आज काय म्हणतो? फडणवीस साहेब. का बरं आज फडणवीस साहेब म्हणतो? आम्हालाही कळलं पाहिजे ना. तू मराठा द्वेष्ट येऊन साहेब कशावर आला? तू आमच्यावर आरोप घेतो, तू फुटला, हा माणूस सरकारचा झाला, तू आज साहेब का करतो? काय कारण आहे साहेब करायचं तुला? तुम्ही बघा ना चॅनल, लोकांनी विचार करावा या गोष्टीवर. लॉजिक तर्क लावूनच आपल्याला याचा शोध लावा लागेल, फायदा कोणाला होतोय. आणि सगळ्या नेत्यांवर टीका केली, पण एका नेत्यावर, ज्येष्ठ नेत्यावर टीका केलेली नाही. संशोधनाचा विषय सगळ्यांनी शोधा. शोधा यांनी कोणावर टीका केलेली नाही. मी मगाशी काय सांगितलं, ज्यांनी 94 साली गोंधळ, मला ते ज्येष्ठ येतं, त्यांनी शेती क्षेत्रामध्ये खूप मोठं काम आहे, माझ्यासाठी ते आदरणीय येतं, कारण त्यांचं काम आहे. पण काही ठिकाणी जर त्यांच्याकडून काम नसन झालं, एवढा मोठा समाज जर त्याला आरक्षण देता नाही आलं, तर ते बी अपयशीच येतं. एवढी मोठी काळ त्या ज्येष्ठ नेत्याने पाठबळ देऊन सांगून, ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने हे सगळं पुढे होत गेलं आणि त्यात हेकेखोरपणा होता जरांगेंचा. कसं राजकारण कसं असतं, फायदाच घेत असते. आता मी बोलतो, हां यांना काय वाटतं हा सरकारचा माणूस आहे, म्हणजे मी खरं सांगितलं तर हे लगेच म्हणजे सरकारचा माणूस आहे. सत्य सांगित काहीतरी एक भूमिका घेतल्यानंतर कुणाला तरी फायदा तरी होणार आहे, कुणाला तरी तोटा होणार आहे, एक असंच येते. मग मी फायद्या तोट्याचा विचार करत नाही, माझं सत्य सांगणं काम आहे. त्यांना जरांगेंच्या आंदोलनाचा ज्येष्ठ नेत्याला फायदा झालेला आहे. मी नाव घेत नाही, माझ्याकडे पुरावा नाही, म्हणून मी असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. पण अंगुली निर्देश तुम्ही जो करताय, अर्थात समाजाला, माध्यमांना, सगळ्यांनाच ते कळेल. तुम्हाला असं वाटतं की हे जरा धोकादायक आहे जरांगेंसाठी सुद्धा? आणि म्हणजे हे सगळं उघडच होतंय ना आता, जर असं समोर आलं तर? बिलकुल तीच भीती वाटते तुम्हाला? तुम्ही मग मला प्रश्न आहे ना, माझ्या मनात प्रश्न आहे ना, समाजाच्या मनात, समाजाला प्रश्न पडले पाहिजेत की सगळ्यांवर टीका केली, यांच्यावर अपयश. यांचं सत्ता होती की नाही? काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता किती काळ होती? एवढ्या काळ होती. मग तुम्हाला का आरक्षण देता नाही आलं? राणे कमिटीचा तुमचा पहिला प्रयत्न आहे. तुम्ही खत्री आयोग बसवला, तुम्ही बापट आयोग बसवला, तुम्ही सराफ आयोग बसवला. आयोग बसवतो कोण बसवतो? सरकार बसवतं. काँग्रेसनी आणि राष्ट्रवादीनी खत्री, बापट आणि सराफ हे तिन्ही आयोग बसवले. खत्रीने सांगितलं मराठ्यांना आरक्षणाची 2 का 4 पानाचा रिपोर्ट केला तिने, मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही. सराफ आयोगाने तसंच केलं. बापट आयोगामध्ये 2 सदस्यांनी समर्थनात मत दिलं, मराठ्यांना आरक्षण द्यावं. देशपांडे म्हणून आहेत एक सदस्य आणि अजून एक कोणतरी आहे, आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ नये असं उर्वरित सदस्यांनी आपलं मत दिलं आणि बहुमताने मराठा आरक्षण नाकारलं. म्हणजे बापट जे आयोग होते, सन्माननीय बापट, सन्माननीय खत्री, अजून ती न्यायमूर्ती असल्यामुळं त्यांनाही स्वतःचं मत आहे. हे पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी विधानसभेमध्ये सांगितलं की आम्ही बापट साहेबाकडे गेलो, ज्यावेळेस वाद सुरू झाला तर आरक्षण द्या. तर बापट साहेब म्हणले काय आरक्षणाची गरज आहे मराठ्याला? तुमचे एवढे आमदार येतं, तुमचे एवढे खासदार येतं, तुमचे एवढे सहकारी साखर कारखाने, तुमचे एवढे शिक्षण संस्था येतात, तुम्हाला काय आरक्षणाची गरज आहे? आता हे जे पहिले 100-1 लोक मराठा समाजाचे हे संस्थानिक, बरं का, आमचे राजे महाराजे,
यांचा आणि खालच्या गरीब मराठ्यांचा काही संबंध नाही. हे जे लोक आहेत हे हे यांना यांचे आपले गड किल्ले यांना पैसे हे कमन पड्या उलट तिकडे उड्या हाणतात इकडून तिकडे जा, यांना यांचे वाचवायचेत ना, यांच्या मग इडी फिडी लागली हे यांचंच बघत आहेत. लक्षात घ्या, यांचा समाजाचा संबंध नाही, समाजाला वापरून घ्यायचा. असं सगळ्या जातीमध्ये एक क्रीम लेअर आहे आणि तो क्रीम लेअर तो खालच्या वर्गाला नेहमी वापरून घेतो. हे लोक हे आमचे लोक नाहीत. आणि हे आता याची संख्या पहिले 50-100 असते, आता 200-300 झाली असेल. मध्ये एक चर्चा आली की प्रकाश आंबेडकर आणि जरांगे एकत्र येणार आणि पुढच्या काळामध्ये जरांगे निवडणुकीलाही सामोरे जाऊ शकतात. तुम्हाला वाटतं असं? ते आता ते काय त्यांच्या मनातलं कोणालाच कळत नाही. म्हणजे ते सांगते ते करते ते जरांगे पाटील. त्याच्यामुळे त्यांच्या आता कोणाला नाही वाटत हो. आम्ही तर हा विषय सोडून दिलेला राजकारण. कारण राजकारण आता मी इथं आलो या खुर्चीवर बसलो तर माझ्यावर किती टीका तुमचं तर खाली ट्रोलिंग चालू असेल, शिव्या गाळी आमकं धमकं. तर राजकारणात आल्यानंतर एक वर्ग समर्थन देतो आणि दुसरा वर्ग हा नेहमीच टीका करतो. फक्त आमचं महाराजांचं असं सुखी जीवन आहे की आमच्यावर कोणी टीका करीत नाही. महाराजांना सगळीच सत्कार करते. मग आमचं सुखी जीवन सोडून मी दुःखी जीवनावर कशाला आलो? ही राजकारणात जाण्याची शक्यता मला वाटते. त्यांनी तसे अनेकांना शब्द दिलेले आहेत बरं का, तुला मी इथून निवडून आणीन, तुला मी तिथून निवडून आणीन, हे मला माहिती आहे. ज्येष्ठ नेत्याविषयी ज्या तुम्ही बोललात त्यांच्यावरही आरोप झाले, त्यांनी आरक्षण दिलं नाही सत्तेत असताना किंवा देऊ शकत होते त्यावेळेला, आणि मराठ्यांचा पाठीराखा म्हणून ते उभे राहिले नाहीत असा आरोप झाला. तर हा तुम्हाला मान्य आहे? त्यांचं अपयश आहेच ना. त्यांना पुढे देता आलं असतं त्यांना. तेव्हा तर कोणालाच काही कळत नव्हतं, कोणालाच काही कळत नव्हतं ते आरक्षण केव्हा दिलं असतं. आता कुणबीच्या त्या मंडल आयोगामध्ये त्याच्या आधीच्या देशमुख कमिशनमध्ये 67 जो कमिशन बसला होता 67ला जे आलं त्याच्यामध्ये कुणबी जाते, नंतरच्या मंडल आयोगामध्ये कुणबी जाते, नंतरच्या एका कक्ष अधिकाऱ्याच्या डेस्क ऑफिसरच्या अर्धा पानाचा GR आहे, एवढा GR आहे. काही कमिशन नाही, रिप चौकशी नाही, आयोग नाही, काय नाही. अनेक जातींना आरक्षण दिलं. आम्हाला बोलायचं नाही त्यांच्याबद्दल, काही वाद नाही. मग आम्हाला द्या, आमचं म्हणणं होतं आम्हाला द्या, वेगळं द्या, कोणचं द्या. आम्हाला एक कोणाच्या ताट्यातले मराठा समाज, मी मराठा समाजाचा. पण म्हणजे तुम्ही याच्या बाबतीत कन्फर्म झालात हे सगळं बघितल्यानंतर की एवढं नेत्यांवर एकेरी भाषेत टीका करणे, शिवीगाळ करणे हे सगळं कसं शक्य होतं? तर एवढा समाज पाठीशी आहे आणि त्या नेत्याचं पाठबळ आहे म्हणून हे शक्य झालं? हे पहा, मी खात्रीनं सांगतो, पाठबळाशिवाय शक्य नाही. आता समाजाला मी ज्यावेळेस भूमिका मांडली, मला खात्री आहे मराठा समाजामध्ये असलेला सुज्ञ, विवेकी, सारासार विचार करणारा समाज. आमच्या तुकोबरांनी सांगितलंय की सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाची. सारासार विचार करा, सार काय असार काय, हे ज्या सुज्ञ विवेकी ज्यांच्याकडं हे निरक्षीर विवेक ज्याला म्हणतो आम्ही, ती ही क्षमता आहे, त्या समाजाला हे कळलं आणि या बहुतांश म्हणजे 75-80% समाजानं पाठिंबा काढून घेतला. आता हे जे लोक जे आहेत यांना गावात कुठं निवडून यायचं, हे सरकारचे म्हणजे आपला कसा फायदा करून घ्यायचा ते आता भडकावतात, आम्हाला शिवेगाळी करतात. पण म्हणजे हे तुम्ही आवाहन करताय समाजाला की या सगळ्या गोष्टी सद्सद्विवेक बुद्धीने बघा आणि त्यानुसार पावलं उचला, त्याकरता तुम्ही जीव धोक्यात घालता. एक शेवटचा प्रश्न फक्त विचारते मग आपण थांबूया. हे जे मराठा आरक्षण काल आता ते म्हणजे विधेयक मंजूर झालंय आणि आता त्याचा कायदा होईल, 10% आरक्षण नोकरी आणि शिक्षणामध्ये, याच्याविषयीची तुमची प्रतिक्रिया काय आहे? नाही, हे जे आरक्षण झालं हे मुळातच असं आहे, कोकणामध्ये कुणबी वेगळे येतं, मराठा वेगळे, तिथले तिलोरे कुणबी येतं आणि हे जे मराठा आहेत ते क्षत्रिय येतं. तर ते त्यांचं 500 वर्ष रिटर्न जरी गेलं, मला मागं मांजरेकर नावाच्या याचा फोन आला, म्हणले महाराज आम्ही किती मागं जा, आमची कुणबी नोंद सापडतच नाही, आम्ही मराठाच येतं आणि आम्ही मागास पण येतं. म्हणजे सगळेच आमच्यातले काय 10-5 असते, आमचे बाकीचे गरीब येतं, तर आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे मराठा म्हणून. मी नारायण राणेचा बिलकुल समर्थक नाही. ही माझ्याकडे ती अनेक लोकांनी मला फोन केले की आमची अशी ही रास्त मागणी आहे. कारण तिथल्या कुणब्यांचे आमचे आचार कुलाचार हे वेगळे येतं, त्यांच्या लग्नाच्या पद्धती, त्यांच्या मृत्यूच्या पद्धती ह्या वेगळ्या येतात. त्याच्यामुळं आम्हाला नको, आणि त्या दोघींनी विरोध केला एकमेकाला. मग त्यांना मराठा आरक्षण मिळालं, त्यांना पाहिजे होतं, त्यांना मिळालं, मग आनंद व्यक्त करायला पाहिजे. साहेबांनी आमचा आनंद व्यक्त केला नाही, दुःख आहे आम्हाला. सकारात्मक पाहिलं पाहिजे. सरकारकडं प्रत्येकच गोष्ट निगेटिव्ह पाहिजे ही भूमिकाच चुकीची आहे, ही बिलकुल मान्य नाही. बरं,
खरं तर खूप महत्त्वाच्या विषयावर तुम्ही बोललायत आणि खूप मोठे आरोपसुद्धा केलेत. पण एक वाक्य तुमचं फार महत्त्वाचं आहे, ज्याच्यावर आपण शेवट करूया. अजय बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटलांवर जे थेट आरोप केलेले आहेत, ज्या व्यक्तींची नावं अदृश्यपणे घेतलेली आहेत, त्या सगळ्याविषयीचे त्यांच्याकडे पुरावे आहेत असं ते म्हणतायत. आणि ते आव्हान देत आहेत जरांगे पाटलांना, की मी जे आरोप केलेले आहेत ते खोटे पाडून दाखवा, माझ्या समोर बसा आणि मी कसा चुकीचा आहे हे दाखवा. आता जरांगे पाटील त्यांच्या समोर येऊन बसतील का, त्यांच्याशी या सगळ्या आरोपांविषयी बोलतील का, हे बघणं महत्त्वाचं आहे. त्याच वेळेला अजय बारस्कर यांच्या घरच्यांवर जो दबाव टाकला जातो आहे तो थांबवावा, अशी एक विनंती बारस्कर यांनी केलेली आहे. त्यांना भीती आहे, त्यांना काळजी आहे त्यांच्या घरच्यांची आणि त्याकडे प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे असं वाटतं. आज न्यूज 18 लोकमतच्या स्टुडिओमध्ये ते आलेत आणि या सगळ्याविषयी न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोललेत. याच मुद्द्यावर इथे थांबूया की सगळं जे काही सुरू आहे त्यापाठी राजकीय पक्षाशी संबंध असल्याशिवाय हे होणार नाही असं ते म्हणतायत आणि माझ्यासमोर बसून ते खोडून काढा असंही ते म्हणतायत. इथेच थांबतो. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.